हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरगुती अशी हॉटेलसारखी दम आलू आपण करणार आहोत। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहे आणि अतिशय चविष्ट असा दम आलू केलेला आहे। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये हे छोट्या साईजचे बटाटे मिळालेले आहेत मला, म्हणून मी तेच घेतलेले आहेत। जर तुम्हाला नाही ह्या छोट्या साईजचे बटाटे मिळाले तर मोठे बटाटेच घ्यायचे आहेत आणि ते असे कट करून घ्यायचे आहे। एका बटाट्याचे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान चविष्ट अशी ही भाजी होते। तर हे बघा, हे मी बटाटे सगळे एका कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे चोळून धुवून घ्यायचे आहेत। कमीत कमी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। बटाट्यावर माती असते त्यामुळे व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत। मी 2 वेळा हे 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता हे बघा, पुरेसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून बटाटे सगळे बुडतील इतकं पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत। एका साईडला 3 शिट्ट्या होता आहेत कुकरच्या, तर त्यामध्ये लसूण, आलं आणि हे कांदा आहे मीडियम साईजचा आणि कढीपत्ता, 2-3 तिखटवाली मिरची आहे हिरवी आणि मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित असा मसाला करायचा आहे, आपल्याला वाटण करायचं आहे। त्यामध्ये अजून खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आणि गरम मसाला टाकलेला आहे। मी यामध्ये सगळं ॲड केलेलं आहे। आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। थोडं याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, भाजतानाच तेल टाकायचं आहे। हे बघा, साधारणतः अर्धा ते 1 चमचा तेल टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाजून झालेला आहे मसाला पूर्ण। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच हे मसाला काढून घ्यायचा आहे वाटणाकरिता। आता थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे। मसाला साईडला ठेवून घेऊया। आता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे, साधारणतः 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे। आता जे छान व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आणि जे आपण आलू बटाटा जो आपण बॉईल करून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे बघा, आता छोटे छोटे बटाट्याला छिद्र करून घ्यायचे आहेत। हे जर आधीच करून घेतले तरीही चालतील किंवा मी डायरेक्ट याच्यामध्येच करून टाकते आहे। काट्या चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित असा बटाट्याला चव लागेल, म्हणून असे छोटे छोटे छिद्र करायचे आहे। असे छोटे छोटे छिद्र केल्याच्या नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये। कसं सगळ्यांना करून घ्यायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता मीठ टाकलेलं आहे। आता परत मिक्स करून घेऊयात। आता जवळपास झालेले आहेत, आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, आता थोडं अजून तेल टाकायचं आहे आणि 1 चमचा मोठा भरून असं तूप टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे आणि 2-3 लाल मिरच्या टाकायच्या आहेत, कढीपत्ता टाकायचा आहे, पाव चमचा हिंग टाकायचा आहे। व्यवस्थित असं हिंग वगैरे फुलून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं परतायचं आहे आणि त्यामध्ये आता लाल मिरची पावडर यामध्ये टाकायची आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि जो आपण मसाला वाटण केलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता सगळा मसाला टाकून घेतलेला आहे। आता व्यवस्थित असं परतायचं आहे। आपण यामध्ये हळद टाकली नव्हती म्हणून आता या मसाल्यामध्ये हळद टाकायची आहे, पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आणि थोडी चमच्याभर अशी कसुरी मेथी टाकलेली आहे यामध्ये।
का परत मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघा आता जे आपण शिजवून घेतलेले आणि परतून घेतलेले बटाटा आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता असंच 2 मिनटं, जर आपल्याला पाणी घालायचं नसेल, ड्राय पाहिजे असेल तर असंच 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने पण खूप छान लागतो, पण मला थोडं पाणी पाहिजे आहे ह्यामध्ये, म्हणून थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. आता मसाल्याच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकलेलं आहे आणि तेच यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेणार आहोत. हे बघा आता झाकण ठेवून चांगले 1-5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा 5 मिनिटांनी बघा किती घट्ट झालेलं आहे. आता थंड झाल्यावर अजून घट्ट होईल, त्यामुळे मी आता इथेच बंद करणार आहे आणि असंच थंड होऊन देणार आहे. हे बघा आता रेडी आहे ना. खूप चवीला खूप छान झालेलं होतं आणि आपल्याला हॉटेलची चव घरातच पाहिजे असेल तर नक्की हे एकदा ट्राय करून बघा. कारण आपण सतत पनीर किंवा मशरूम खाऊन कंटाळा आला असेल, आपण कधीतरी असं पाहुणे वगैरे आले तर असं काहीतरी वेगळं काहीतरी करायचं असेल तर नक्की हे तुम्ही ट्राय करून बघा. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला आपण उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर नक्की माझे हा व्हिडिओ बघा आणि ही रेसिपी ट्राय करा. बाय.